व्हिडिओमध्ये आज आपण तिळाची गोड पोळी तयार करत आहे। त्यासाठी आपण 1 वाटी एवढे तीळ घेतलेले आहे, 1 वाटी एवढा गूळ घेतलेला आहे, छोटा 2 चमचे भरून आपण बेसन पीठ घेतलेले आहे, थोडेसे शेंगदाणे घेतलेले आणि थोडासा खोबरा किस घेतलेला आहे। सर्वप्रथम आपण कढई गरम करायला ठेवली, त्यात आपण हे 1 वाटी तीळ घेतलेले आहेत ते आपण भाजून घेऊ। आपण कढई थोडीशी गरम करून घ्यायची आणि मग तीळ त्यात टाकायचे, म्हणजे आपले तीळ पटकन आणि छान भाजले जातात। हे बघा आता आपल्याला तिळाचा कसा आवाज येतोय, म्हणजे तीळ फुटतायत, म्हणजे हे आता भाजले चाललेत। पण तरी आपण याला 2 मिनिटं आणखी भाजून घ्यायचे, पण त्यापेक्षा जास्त आपण याला भाजायचे नाही तर कडवट अशी चव लागते। आपले तीळ आता भाजून झालेले आहेत, ते आपण मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊ। हे तीळ आपण मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतले। आता आपली कढई गरम आहे, त्यात आपण हे शेंगदाणे टाकून घेऊ आणि हेही छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊ। तोपर्यंत आपण ही तिळाची जी पूड करायची आपल्याला, ती मिक्सर बंद चालू करत बारीक वाटून घेऊ। तुम्ही बघू शकता आपण अशी बारीक पूड करून घेतलेली आहे तिळाची, ती आपण एका भांड्यात काढून घेऊ। शेंगदाणे भाजून झाले, शेंगदाणे आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलेत। आता याच कढईत आपण हे खोबरं घेतलेलं आहे, हे छान भाजून घेऊ, म्हणजे आपलं खरपूस झालेलं खोबरं त्याची छान पोळीला चव येते। आपल्याला हे जास्त परतायची गरज नाही, थोडंसं फक्त हलकसं परतून घ्यायचं। थोडा कलर चेंज झाला की आपण शेंगदाण्यासोबत हेही बारीक करून घेऊ। असं आपण छान बदामी रंगावर हे खोबरं भाजून घेतलेलं आहे, हे आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊ आणि याच कढईत आता आपण बेसन भाजून घेऊ। यात आपण बेसन छान भाजून घेऊ। आपलं खोबरं आणि शेंगदाण्याचं वाटण तयार झालेलं आहे, ते आपण या भांड्यात काढून घेऊ। आपण 1 वाटी एवढा गूळ ॲड करायचा। यात आपण जायफळ आणि विलायचीची पूड ॲड करू आणि आपण जे बेसन घेतलं होतं हे आता छान भाजून झाले, हे आपण या भांड्यात काढून घेऊ। हे आपण व्यवस्थित मिक्स करू आणि मिक्सरला हे फिरवून घेऊ। हे बघा आपलं मिश्रण आता छान एकजीव झालंय आणि छान बाइंडिंगही आता याची छान येईल, आपल्याला अशीच पाहिजे। आता आपण यासाठी लागणारी कणिक मळून घेऊ। यात आपण कणिक घेऊ, ही साधारणतः 2 वाट्या एवढी कणिक आहे आणि यात आपण 2 चमचे एवढं बेसन पीठ ॲड करायचं आहे। 2 चमचे आपण याच्यात तेल ॲड करणार आहे, तेलाऐवजी तुम्ही तूपही ॲड करू शकता आणि चवीनुसार आपण यात थोडं मीठ टाकून घेऊ। मीठ आपण यात ॲड करून घेऊ। हे पहिले व्यवस्थित एकजीव असं एकत्र करून घेऊ, म्हणजे तेल या सगळ्या पिठाला छान आपण चोळून घ्यायचं। असं हे तेल आपण व्यवस्थित या पिठाला छान चोळून घेतलेलं आहे, यामुळे आपली पोळी छान अशी खरपूस होते। आणि आपण याची कणिक मळून घेऊ, थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला छान याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। त्याला थोडं थोडं पाणी टाकत ही कणिक छान भिजवून घेऊ आपण, कारण की आपल्याला ही कणिक जास्त घट्टही नाही पाहिजे आणि जास्त पातळही नाही पाहिजे। मीडियम अशी ही कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे, म्हणजे आपलं सारण त्यात व्यवस्थित भरलं जातं आणि पोळी लाटताना काही त्रास होत नाही। ही कणिक आपली छान अशी छान भिजवून झाली आहे बघा अशी। आता आपण काय करायचं, 5 ते 10 मिनिटं ही कणिक छान मुरायला ठेवायची। आपली कणिक आता छान मुरलेली आहे, आपण त्यातनं एक असा गोळा घ्यायचा, त्याला थोडंसं पीठ लावायचं आणि हा हाताने असा पसरवून घ्यायचा। मधला भाग असा खोलगट करत न्यायचा, अंगठ्याने मधात दाबायचं आणि दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने साईडच्या कडा प्रेस करायच्या, म्हणजे आपला उंडा हा छान गोलाकार तयार होतो। आणि आता आपण यात हे सारण भरायचं। सारण भरून आपण या कडा एकत्र करायच्या, अंगठ्याने मधातलं सारण दाबायचं आणि साईडच्या कडा अशा एकत्र करत आणायच्या।
आपण या कणकेतनं एक छान छोटासा गोळा काढून घेऊ. हातावर छान असा गोलाकार करून घ्यायचा आणि हा असा हातावर छान गोल करून असा आतल्या बाजूला खड्डा तयार होईल अशा पद्धतीने असा हा गोल करायचा. तुम्ही बघू शकता. आता आपण यात सारण भरून घेऊ. आपल्याला गोळ्यात मावेल तेवढं असं सारण भरून घ्यायचे आणि याच्या कडा सगळ्या आतल्या बाजूला घेऊन एकत्र करायच्या आहेत. आणि हे असं कढाईच्या दाबून घ्यायचे आहेत. हा गोळा हातावर थोडासा असा आपण प्रेस करून घ्यायचा आणि गव्हाचं पीठ लावायचं गोळ्याला आणि व्यवस्थित आपण याची तवा तापलाय त्यावर आपण ही पोळी टाकून घ्यायची. एका साईडनं भाजू द्यायची. मग आपण त्याची साईड पलटायची. तोपर्यंत आपण आणखी एक पोळी तयार करून ही पोळी आपली आता आपण पलटून घेऊ. तुम्ही बघू शकता किती छान भाजली गेली आहे. अशी छान मस्त टम्म फुगलेली. आता आपण याच्यावर मस्त तूप टाकू आणि खरपूस अशी आपली ही पोळी भाजून घेऊ. आता आपण ही काढून घेऊ आणि दुसरी पोळी भाजून घेऊ. मस्त पोळीला आपण तूप लावून घ्यायचं. पोळी छान फोल्ड करायची. खरपूस अशी भाजून घ्यायची. अशी आपली मस्त टम्म फुगलेली अशी तिळगुळाची पोळी पलटून घेऊ. त्याच्या आपल्याला फक्त अशा कडा दाबायच्या म्हणजे आपली पोळी छान मधनं फुगते. मग आपण याला तूप लावून घ्यायचं आणि छान खरपूस अशी भाजून घ्यायची. हलक्या हाताने करा कारण की खूप चटके लागतात. त्यात गोळी असल्यामुळे आणि पोळी आपली गरम गरम फुटलेली पोळीची हातावर वाफ येऊ शकते. आता आपण या पोळ्या आपल्या सर्व करून घेऊ. अशा प्रकारे आपल्या गोड पोळ्या तयार आहेत. हे इतक्या छान अशा खरपूस आपल्या गोड पोळ्या तयार आहेत. तुम्ही बघू शकता आपलं सारणही याचं आतपर्यंत छान गेलेलं आहे. इतकी छान लागणारी ही पोळी तुम्ही ही नक्की ट्राय करा. ही छान अशी गरम गरम पोळी आणि तूप यासोबत अप्रतिम अशी लागते. 2 ते 3 दिवस छान टिकते. त्यामुळे तुम्ही या संक्रांतीला नक्की ही पोळी करा आणि रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.